सोडून गेलेल्यांना परत घेणार नाही, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं विधान. शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा. खोटं नॅरेटिव्ह तयार केलं या भाजपच्या आरोपांना ठाकरेंचं प्रत्युत्तर. मंगळसूत्र चोरणार, नोकऱ्या देणार हे नॅरेटिव्ह खरं होतं का? ठाकरेंचा सवाल. विधानसभा स्वबळावर की आघाडीतून लढणार? काँग्रेसमध्ये संभ्रम. 288 जागांची तयारी. पटोलेंचा पुनरुच्चार. तर महाविकास आघाडी एकत्रित लढणार, पृथ्वीराज चव्हाणांची घोषणा. महाविकास आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ कुणी नाही. निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा. पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण. महायुतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांचा दावा. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त असल्याचा दावा. भाजप नेत्यांचा पलटवार. नाशिक महायुतीमध्ये बेबनाव. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या बैठकीला छगन भुजबळांची दांडी. तर नाराज असल्याच्या केवळ वावड्या. भुजबळांचं स्पष्टीकरण. छगन भुजबळांची नाराजी महायुतीला त्रासदायक. संजय शिरसाटांचं विधान. भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांनी फायनल निर्णय घ्यावा. शिरसाटांची मागणी. चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर कुणी नेलं हे जगजाहीर. विशाल आणि विश्वजित यांची जयंत पाटलांचं नाव न घेता माझा कट्ट्यावर टीका. अजित पवारांच्या क्लीन चिटला आक्षेप घेतला नाही. शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा मोठा खुलासा. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांना एकत्र आणणार. खासदार रक्षा खडसेंचा निर्धार. योग्य वेळी खडसेंचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती. गुजरातचे गुत्तेदार पोचण्यामुळे महाराष्ट्रातील 48 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा घणाघात. तर शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून गणवेशाबाबत माहिती घेऊ. उदय सामंतांचं आश्वासन. परभणीच्या जिंतूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. जिंतूर बामणी रोडवरील अंगलगाव परिसरात ओढ्याला पूर. 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.